गाझात किमान 62 ठार झाल्याची माहिती समोर येते। युद्धविरामाच्या संभाव्य चर्चेपूर्वी इस्रायल आक्रमक झालेला पाहायला मिळतोय। डेर अल बलाह गाझामध्ये इस्रायल सैन्याने विविध ठिकाणी केलेल्या हल्ल्यांमध्ये किमान 62 जणांचा मृत्यू झाला अशी माहिती तेथील आरोग्य कर्मचाऱ्यांनी दिली आहे। इस्रायल आणि हमास दरम्यान पुढील आठवड्यामध्ये युद्धविराम होऊ शकते असे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितल्यानंतर इस्रायली सैन्याने पॅलेस्टिनी विरोधात आणखी आक्रमक धोरण अवलंबले आहे। गाझा शहरातील पॅलेस्टाईन स्टेडियमजवळ शुक्रवारी रात्रीपासून शनिवारी सकाळपर्यंत करण्यात आलेल्या हल्ल्यांमध्ये 12 जण ठार झाले। तेथे निर्वासितांच्या छावण्या आहेत। आणखी एका हल्ल्यामध्ये आणखी 8 जण मृत्युमुखी पडले। हे मृतदेह शिफा रुग्णालयात नेण्यात आले, तर नासेर रुग्णालयामध्ये 20 पेक्षा जास्त मृतदेह नेल्याचे आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।